पत्र्याची शेड पडून 6 जण गंभीर जखमी. फुटबॉल खेळताना घडला प्रकार. गावणबाग येथील रौनक पार्क B2 या तळअधिक 7 मजली इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठाणे महानगरपालिका टर्फ पार्कच्या फुटबॉल ग्राउंडवरती पडल्याची घटना रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी ग्राउंडवरती फुटबॉल खेळत असलेल्या 17 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना बेतनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. शोभान करपे, आर्यन अय्यर, सिद्धांत रवासिया, अभिज्ञान दे, इथन गोंजेवलेवेस, आयान खान असं या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावं असून ते सर्वजण 15 वर्षाचे आहेत. यामध्ये शुभान हा किरकोळ जखमी झाला असून इतर 5 जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रात्री झालेल्या अचानक पावसामुळे त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे रात्री सुरू असलेल्या अचानक पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ही घटना घडली. याच दरम्यान गावणबाग येथील रौनक पार्क या इमारतीच्या छतावर टाकण्यात आलेली पत्र्याची शेड उडाली. ती काही अंतरावरती असलेल्या टर्फ या ग्राउंडवरती फुटबॉल खेळत असलेल्या 6 विद्यार्थ्यांवरती पडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलं. जखमींवर बेतनी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पूरजोखीम व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या ठाणे शहर कृती आराखडा 2024चं प्रकाशन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. हा आराखडा राज्य सरकार आणि काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या आघाडीच्या थिंक टँकच्या सहयोगाने विकसित करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त भागांना प्राधान्य देऊन पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहणे आणि जलद प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणेला सुसज्ज करण्याची दिशा मिळणे हा या कृती आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे. पूर जोखीम व्यवस्थापनासाठी CEEW या संस्थेने तयार केलेल्या ठाणे शहर कृती आराखडा 2024 हा सर्वसमावेशक आहे. त्यासाठी संस्थेने अतिशय मेहनत घेतली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव आणि ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सैनिक यांनी या संदर्भात पुढाकार घेतला. त्यातून तयार झालेल्या कृती आराखड्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या यंत्रणेला सुप्रशासनासाठी मदत होणार आहे, असं प्रतिपादन या प्रकाशन कार्यक्रमामध्ये महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं. यावेळी नागरिकांना या कृती आराखड्याची माहिती व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर्सही येथे प्रकाशन करण्यात आले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि
1800-266-3466. विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया सानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली भर पावसामध्ये मुंब्रावासी रस्त्यावरती उतरले. दारुल फलाह मस्जिदपासून फायर ब्रिगेड येथील पाणीपुरवठा कार्यालयावरती तिरडी मोर्चा नेऊन नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली. तसेच कार्यालयाचे दार उघडत नसल्याने प्रवेशद्वारासमोर मडकी फोडत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अशरफ सानू पठाण हे देखील येथे उपस्थित होते. दरम्यान येत्या मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठाणे महानगरपालिकेवरती धडक मोर्चा नेण्याचा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मुंब्रा कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलावे लागत आहेत. या विरोधात सानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्याच्या निषेधार्थ हा तिरडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी खांद्यावरती तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध केला. या मोर्चामध्ये महिला, मुले, पुरुष असे सुमारे 2000 नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा कार्यालयावरती धडक दिल्यानंतर कार्यालयाला बंद असल्याचे दिसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी कार्यालयाच्या दारामध्ये मडकी फोडली. तसेच गेटवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोर्चेकरांना अडवले. मीडियाला माहिती अगोदर पण या मुद्द्यावर मी बोलली होती आणि या मुद्द्यावर माझ्या वडिलांनी मोठं आंदोलन पण केलं होतं तिथे कमिशनर ऑफिसकडे. आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीला 10 दिवस झालेला आहे. नेहमी तुम्ही मुंब्रा कौसाच्या लोकांना येडा बेडा बनवतात आणि त्यांना सांगतोय महिन्यात तुम्ही 4 वेळी लोकांना सांगतो प्रेशर कमी आहे. अरे प्रेशर कमी आहे तर तुम्ही काय करत आहे ना? महिन्यात 4 वेळी तुमचा प्रेशर लो होतोय आणि तुम्ही लोकांना 15 वर्षापासून तुम्ही लोकांना असं वेळा बनवतात. तर तुमची जबाबदारी काय आहे? मी तुम्हाला एक फॅक्च्युअल पॉईंटची गोष्टी सांगते. तिथे जे बायपासवरून जे 300ची लाईन आलेली आहे, 300 डायमीटरची जी लाईन आहे ज्याच्यात मुंब्रा कौसाला पाणी भेटते, त्या लाईन 20-25 वर्ष जुनी आहे. ती लाईन ठीक आहे, 20-25 वर्ष जुनी लाईन आहे. आता 3-4 वर्ष अगोदरच TMC मध्ये टेंडर निघाला होता रिमॉडेलिंगचा. मुंब्रा दिवा पाणी लाईनची रिमॉडेलिंगचा टेंडर आलेला होता. बजेट पास झालेला होता. सुरुवातीला 170 कोटी 170 कोटीच्या बजेट पास झालं होतं. त्याच्यानंतर त्या बजेटला वाढ झाली आणि 220 कोटीच्या बजेट दिलं गेला. पण त्याच्यात तुम्ही किती पैसे मुंब्रामध्ये खर्च केलेला आहे? किती काम केलेलं आहे तुम्ही? म्हणजे किती कोटीचं काम तुम्ही मुंब्रामध्ये केलंय? जरा मला याची मला जरा हे पाहिजे, रिपोर्ट पाहिजे. आणि तुम्ही केलं आहे तर इम्प्लिमेंट कुठे आहे आणि इम्प्रूव्हमेंट कुठे आहे? कारण की आता पहिल्यांदा असं झालंय की 15-20 दिवस स्ट्रेट पाणी नाही आहे. या जे आम्ही पुतळ्याचे जे हे केलं ना, मुर्दा बनवलो ना, अशी आपली TMC मुर्दा झालेली आहे. महापालिका मुर्दा झाली आहे, लाचार झाली आहे. कारण त्यांच्या मनात काय आहेच नाही. त्यांचा जमीर मरलाय असं वाटतंय. कारण की आम्ही किती फॉलोअप करू? आपल्या सर्वात MIDCची लाईन तुटली होती. MIDCने कल्याण फाटावर जे संपंप आहे ना तोडला. महापालिकेला माहीतच नव्हता. जेव्हा माझी वडिलांनी आंदोलन केला तिथे जाऊन, तेव्हा त्यांना माहीत पडलं की MIDCने संपर्क तोडून टाकलेला आहे. तर तुमच्या लक्ष कुठे आहेस? 2.5-3 वर्षापासून महापालिका बंद आहे. तर तिथे कोणच नाहीये ना, डामदाटी करायला कोणच नाहीये तिथे. कारण की सर्वात पहिला पब्लिक कुठे जाणार आहे? कॉर्पोरेटरकडे जाणार आहे ना. कॉर्पोरेशन पहिला सीडी आहे. कॉर्पोरेशनला जाऊन पब्लिक त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सांगताय. 3 वर्षापासून लोकांना किती त्रास व्हायला लागलाय. चेंबरचे ढक्कन तुटते, कोणच नाहीये बघायला. पाणीमुळे त्रास व्हायला लागलाय, गटरमुळे त्रास व्हायला लागलाय, कोणच नाही आन्सर करायला.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जून ते रविवारी 23 जून या कालावधीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, सर्व्हिस रोड, विव्याना मॉल समोर मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराअंतर्गत आदिवासी दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक दाखला उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे नागरिकांना या ठिकाणी घेऊन येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच आजपासून सुरू झालेल्या शिबिराचा मोफत दाखले वाटप शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीमुल्ला यांनी या उपक्रमाच्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने 22 जून 2024 आणि 23 जून 2024 सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्लॉवर व्हॅली येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा मोफत दाखल्याचं शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. याच्यामध्ये रहिवासी दाखला, आदिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक आणि उत्पन्नाचा दाखला हे चारही दाखले मोफत ठाणेकरांना आम्ही देतोय. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की ॲडमिशन्स चालू आहेत. माझ्या तरुण मित्रांनी एज्युकेशनसाठी हे लागणारे दाखले आहेत, हे आवर्जून येऊन इथनं घेऊन जावेत. मोफत आपण हे सगळी प्रक्रिया ठेवलेली आहे. आणि माझे आजी आजोबा जे आहेत की आत्तापासून सकाळपासून जवळजवळ 67-68 ज्येष्ठ नागरिकांनी या दाखल्याचा शिबिराचा फायदा घेतलेला आहे. इथे या 2 दिवसासाठी आम्ही हे मोफत दाखले शिबिर ठेवलेलं आहे आणि ठाणेकरांनी याचा फायदा घ्यावा हेच आवाहन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना करतो. आज आणि उद्या आम्ही दाखले अपलोड करतोय. 2 जुलैला सायंकाळी 5 ते 9 मध्ये राष्ट्रवादीच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपली पावती घेऊन या आणि आपला दाखला घेऊन जा. कोकण हा आपला कॅलिफोर्निया आहे. कोकणातील पर्यटन व तरुणांच्या रोजगारासाठी आपण कटिबद्ध असण्याची ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नागेश नेमकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. गेल्या निवडणुकीपासून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मी इच्छुक होतो. गेली 2 वर्ष ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा मी निश्चय केला आहे. 2 लाखांच्या वर मी मतदान नोंदणी केली असून यावेळी मतदार निश्चितच बदल घडवतील असा विश्वास नागेश नेमकर यांनी व्यक्त केला आहे. केरळनंतर आपल्या कोकणाकडे पर्यटकांचा ओढा आहे, मात्र सुविधांची बनवा आहे. कोकणातील रस्ते धड नाहीत. मुंबई गोवा महामार्ग अद्याप रखडलेला आहे. कोकणाचा विकास करायचा असेल तर रस्त्यांचे जाळे विणायला हवे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे नागेश नेमकर यांनी सांगितले. पनवेल ते डहाणू रेल्वे सेवा सुरू होणं गरजेचं आहे. याबाबत पत्रव्यवहारही केला आहे. ही सेवा सुरू झाल्यास अनेकांना याचा फायदा होणार असून यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करत असल्याचे नागेश नेमकर यांनी यावेळी सांगितले. कोकणात तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा, तसेच कोकणातील उत्पादनांना जागतिक पातळीवरती बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे नागेश नेमकर यांनी यावेळी सांगितले. विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून मी नागेश नेमकर
उभा आहे, अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. आणि या कोकणाच्या ज्या समस्या आहेत, अनेक वर्षापासून समस्या निर्माण झालेल्या आहेत. कोकणाचा विकास होताना दिसत नाहीये. मुंबई, ठाणा आणि पनवेल पलीकडे कुठलाही कोकणामध्ये विकास होताना दिसत नाहीये. ठाणे जिल्ह्यातला पालघर जिल्हा तसाच आहे, रायगड जिल्हा तसाच आहे, परत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोकणाला एवढा समुद्राचा एवढा चांगला वारसा मिळालेला आहे की त्या ठिकाणी पर्यटनसाठी खूप मोठा स्कोप आहे. आणि पुऱ्या भारतातून पर्यटनसाठी लोक केरळला जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात. मग कोकणात का जाऊ नये? कोकण हे कॅलिफोर्नियासारखे प्रदेश दिसते. निसर्गरम्य वातावरण आहे, पण कोकणामध्ये फक्त रोड रस्ते जरी कोकणामध्ये सीसी रोड झाले तरी लोकांना पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी जाता येईल. आता मुरुड, जंजिरा, अलिबाग पर्यंत लोक पर्यटन करतात, पण त्याही पुढे कोकणातले लोकांना तिथं वाव मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. जे पदवीधर आहेत त्यांना कोकणातून कोकण सोडून मुंबई आणि ठाण्याच्या ठिकाणी यावं लागतं काम करण्यासाठी. ही समस्या आहे. तसेच शहरामध्ये तर अजूनच जास्त समस्या आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल, त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे. आणि सर्वात गोष्ट म्हणजे जीव घेणा प्रवास, म्हणजे आता ट्रेनचा जीव घेणा प्रवास झालाय. मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये माझी वेबसाईट आहे माझेकोकण.com, त्याच्यामध्ये मी पनवेल टू डहाणू लोकल ट्रेनची मागणी केलेली आणि मी 80 मंत्र्यांना पत्र लिहिले. पार्लमेंटच्या मागच्या काळातल्या 80 मंत्र्यांना त्यांनी शिफारस करायला सांगितलेली आणि त्यांनी त्या रेल भवनला शिफारस केलेली आहे की हे जे यांचं जे मागणी आहे ही अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट जो केंद्र सरकारचा आहे त्याच्यामध्ये ठेवण्यात यावा आणि मंजुरी द्यावी. कारण लोकल ट्रेनमधून जे लोकल कल्याणवरून ट्रेन येते किंवा पनवेलवरून ट्रेन येते ते दादर वाया वसई जातात. तर याच्यामुळे काय होते, गर्दी एवढी प्रचंड वाढते की याच्यामध्ये रोज 1-2 माणसं मरत असतात. त्यांना कंपन्सेशनही काही मिळत नाही. मी कंपन्सेशनचा सुद्धा डेटा घेतलेला आहे. त्यांना काहीच कंपन्सेशन मिळत नाही आणि कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होत आहे या लोकल ट्रेनच्या या जीव घेण्या प्रवासामुळे. तर याच्यासाठी सुद्धा मी इतकंच नाही की मी विधान परिषद म्हणून महाराष्ट्रापुरताच काम करत नाहीये, मी केंद्र शासनाकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडे ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे मी ऍप्लिकेशन केलेले आहेत. माझ्या त्या वेबसाईटमध्ये सर्व मी जे काही विधायक कामं केलेले आहेत ते सर्व मी दिलेले आहे त्याच्यामध्ये.